नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन आणि लर्निंगफुल व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मार्केटमध्ये जो तेजीचा माहोल आहे तो आपल्याला कायम राहिलेला पाहायला मिळतोय. कंटिन्युअसली मार्केट अपसाईडला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि बघता बघता निफ्टीमध्ये 21,000ची लेवल सुद्धा क्रॉस करून आता 21,500 पर्यंत मार्केटचा प्रवास आहे तो आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जो काही ऑल टाइम हाय, फ्रेश ऑल टाइम हाय जो नोंदवला गेला तो आपल्याला इथे दिसतोय 21,492. म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये मोमेंटम आपल्याला कंटिन्युअस राहिलेला बघायला मिळतोय. आता मार्केटमध्ये तर खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय. टॉप लेवलला मार्केट आहे. याचा अर्थ असा नाही की मार्केटमधील सर्वच्या सर्व कंपन्या टॉप लेवलला आहेत. इथे असंही आपल्याला बघायला मिळतील की ज्या कंपन्यांचा बिझनेस जबरदस्त आहे, बिझनेस फ्युचर ओरिएंटेड आहे, अशा काही कंपन्या आपल्याला चांगल्या डिस्काउंटवर अवेलेबल असल्याचं पाहायला मिळतंय. खूप चांगल्या लेवलला म्हणजे त्यांच्या ऑल टाइम हाय पासून या कंपन्या खूप चांगल्या करेक्ट झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि आपल्यासाठी हीच अपॉर्च्युनिटी आहे बाईंगसाठी की या कंपन्यांचा बिझनेस जर आपल्याला आवडत असेल तर या कंपन्यांना ॲक्वायर करायला काही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. या कंपन्यांना ऑलरेडी जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तरी सुद्धा याच्यामध्ये काही क्वांटिटी ऍड करायला काही हरकत नाही असं मला पर्सनली वाटतं. इथे कुठलंही कोणालाही रिकमेंडेशन नाही की तुम्ही उद्या मार्केटमध्ये जा आणि या कंपन्यांचे शेअर्स बाय करा म्हणून, कोणत्याही प्रकारचं नाही. इथे क्लिअर डिस्क्लेमर आहे आपल्याला की आपण मार्केटमध्ये एंट्री घेतलेली आहे. मार्केटमध्ये जे काय आपण बाईंग सेलिंग करणार आहोत हे आपल्या अभ्यासाच्या बळावर असायला पाहिजे. याच्यामध्ये कोणीतरी सांगेल म्हणून बाईंग करायचं, कोणीतरी सांगेल म्हणून एक्झिट करायचं असं होऊ नये. माझं काम आहे हे सांगण्याचं. आपण प्रत्येकाने त्याच्या पुढे जाऊन या कंपन्यांचा, ज्या काही कंपन्यांचा अभ्यास मार्केट किंवा या चॅनेलवर आपण करत असतो त्या कंपन्यांचा फर्दर अभ्यास आपण करूनच या शेअर्समध्ये एंट्री अथवा एक्झिट घेण्याचा आपण स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे. हे सांगण्याचं कारण काय मित्रांनो, तर बरेच जण ब्लाइंडली कोणावरही विश्वास ठेवतात. तसं करू नका. माझ्यावरही विश्वास ठेवू नका. कारण मार्केटमध्ये कोणीही म्हणजे कोणी 100% जो काय आपण म्हणतो ना 100% कोणीही सक्सेस होत नाही किंवा सक्सेसफुली कोणीही निर्णय घेऊ शकत नाही. प्रत्येकाचे निर्णय चुकतात. अशा वेळेला आपण स्वतःचा अभ्यास करूनच मार्केटमध्ये जे काही पाऊल उचलणार आहोत ते आपण उचललं पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 अशा कंपन्यांचा अभ्यास करू की या कंपन्यांचा बिझनेस जबरदस्त लेवलचा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो फ्युचर ओरिएंटेड आहे. फ्युचरमध्ये या कंपन्यांना किंवा या कंपन्यांच्या बिझनेसमधील प्रोडक्ट्सना खूप चांगली मागणी असेल आणि म्हणून ह्या कंपन्या आपल्याला चांगल्या लेवलला मिळत आहेत. म्हणून ह्या कंपन्यांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. यातील पहिली कंपनी आपण बघू ज्याची मार्केट प्राइस आहे 2239 रुपये आणि ऑल टाइम हाय जर बघितला तर तो दिसतोय आपल्याला 120% रिटर्न पॉझिटिव्ह दिसत आहेत. आता ही कंपनी कोणती आहे तर एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड. ही कंपनी आपण पाहू शकतो की कंपनीचं मार्केट कॅप किती आहे तर 6,900 7,000 करोडच्या आसपास. म्हणजे मिड कॅप साईजची कंपनी, आपण मिड कॅप, हलकीशी स्मॉल मिड कॅप आपण म्हणू शकतो. आता अशा कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम काय असतो की या करेक्ट जर झाल्या तर 30-40-50% करेक्ट होतात आणि इथे बरेच इन्व्हेस्टर काय होतात, नाराज होतात किंवा त्यांना असं वाटतं की असं कसं झालं की आपण एंट्री घेतली आणि ही कंपनी एवढ्या लेवलला कशी काय क्रॅश झाली. तर मित्रांनो, या कंपनीचं मार्केट कॅप ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने या शेअर्समध्ये करेक्शन पण त्या प्रकारचंच येतं. पण कंपनीचा जर बिझनेस बघितला तर तो खूप चांगल्या लेवलचा आहे. तो एक एक पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये आपण आता बघून घेऊ. या कंपनीचा सर्वात मेन बिझनेस आहे तो म्हणजे सिव्हिलियन न्यूक्लिअर पॉवर, त्याचबरोबर स्पेस, त्याचबरोबर डिफेन्स, एरोस्पेस, त्याचबरोबर क्लीन एनर्जी. कारण सगळ्यात मोठा जर कोणता सेगमेंट या कंपनीचा असेल तर तो आहे क्लीन एनर्जी. त्याचबरोबर बॉल स्क्रूअर आणि रोलर स्क्रूअर, त्याचबरोबर पर्स्युइंग एक्सलन्स. आता हे जे काही सेगमेंट आहेत या कंपनीचे, हे सेगमेंट जर आपल्याला बरोबर वाटत असतील किंवा आवडत असतील
हे जे काही सेगमेंट आहेत हे फ्युचरमध्ये खूप चांगल्या प्रकारचं वर्क करणार असं जर आपल्याला वाटत असेल, तर या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आपण कधीही मागे पुढे बघू नये. त्याचं कारण आहे सिव्हिलियन न्यूक्लिअर याचाही भविष्यामध्ये खूप या बिझनेसला मागणी असणार आहे, कारण भारताची लोकसंख्या पुढे वाढतच जाणार आहे. त्याचबरोबर डिफेन्स एरोस्पेसला गव्हर्नमेंट असंही प्रमोट करतंय. त्याचबरोबर स्पेसमध्ये आणि नुकतंच आपण अनुभवलंय की चंद्रयानला जे सक्सेस मिळालं तेही आपल्याला माहिती आहे की इस्रो कशा प्रकारचं काम करत आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे ह्या कंपनीचे बिझनेस आहेत. क्लीन एनर्जीला तर गव्हर्नमेंट इझिली प्रमोट करते, कारण भविष्यामध्ये क्लीन एनर्जीला जास्तीत जास्त मागणी असणार आहे आणि या सेक्टरमधील खूप कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करत आहेत. त्याचबरोबर एमटार सुद्धा या सेगमेंटमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच त्याबरोबर मरीन अदर सेगमेंट आहेत, मरीन त्याच्यामध्ये सुद्धा कंपनी काम करताना पाहायला मिळत आहे. म्हणजे कंपनीचा जो बिझनेस आहे हा खूप चांगल्या लेवलचा आणि टॉप लेवलचा बिझनेस आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर या कंपनीचे क्लायंट्स आपण पाहिले तर आपल्याला इथे दिसतंय की टाटा, त्याचबरोबर कॉलिन एरोस्पेस, त्याचबरोबर ब्लूम एनर्जी, राफेल, डीआरडीओ खूप मोठा क्लायंट आहे या कंपनीचा. त्याचबरोबर भारत डायनॅमिक लिमिटेड जी एक स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे, इस्रो आहे, एच एल बद्दल तर काय आपल्याला काही इंट्रोडक्शन देण्याची काही गरजच नाही. ही कंपनी सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला लिस्टेड बघायला मिळतोय. म्हणजे खूप अशा कंपन्या आहेत की या कंपनीच्या म्हणजे एमटारच्या क्लायंट्स आहेत. त्याचबरोबर बालाजी अमायन्स, म्हणजे अशा खूप मोठमोठ्या कंपन्या. याचा अर्थच काय की ह्या कंपनीचा बिझनेस जो आहे खूप टॉप लेवलचा बिझनेस आहे. या कंपनीच्या सेलवर जर नजर टाकली तर आपल्याला क्लिअरली दिसतंय प्रत्येक फायनान्शियल इयर गणित या कंपनीचा सेल जो आहे तो कशा प्रकारे वाढत गेलेला आहे. करंटली आपण पाहू शकतो 675 करोडचा सेल कंपनीने केलेला आहे. त्याचबरोबर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे जवळपास 631 चे रिझर्व्ह आहेत, ज्याच्यामध्ये 249 करोडचं लोन सुद्धा कंपनीवर पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये लॉंग टर्म जे काही लोन आहे 84 करोडचं आहे आणि शॉर्ट टर्म आहे ते 166 करोडचं आहे. त्याचबरोबर कंपनीच्या जर प्रमोटर्स होल्डिंगवर नजर टाकली तर इथे प्रमोटर्सकडे 39% होल्डिंग दिसते. एफ कडे जवळपास 9% ची होल्डिंग आहे. डीआयएस कडे 24% आणि उर्वरित 27-28% जी आहे ती होल्डिंग आहे पब्लिककडे. आणि या शेअर्सला किंवा या शेअर्स बद्दल आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये याच चॅनलवर या शेअर्स बद्दल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास 265 जणांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. याच्यामध्ये कव्हर केलं होतं की हा जो काही शेअर्स आहे हा जेवढा पडेल ना तेवढा याला खरेदी करा, कारण बेस्ट स्टॉक आहे आता खरेदी करण्यासाठी. तर मित्रांनो, एमटार कंपनी सुद्धा खूप चांगल्या लेवल कंपनी आहे आणि ही कंपनी आपल्याला फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करताना बघायला मिळते. तर या शेअरला आपण लॉंग टर्म साठी कन्सिडर करू शकता. दुसरी कंपनी आहे जी 2300 रुपयाला ट्रेड करते. या कंपनीचं नाव आहे दीपक नायट्रेट लिमिटेड आणि ही कंपनी सुद्धा केमिकल सेक्टर मधील दिग्गज कंपनी आहे. एक मिड कॅप लार्ज कॅप मधील ही कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅप आपल्याला दिसते 31,000 करोडचा आहे. या कंपनीचा परफॉर्मन्स सुद्धा जर आपण बघितला ऑल टाइमचा, तर ही कंपनी सुद्धा आपल्याला ऑल टाइम हाय पासून करेक्शन झालेली पाहायला मिळते. म्हणजे या कंपन्यांचा बिझनेस खूप जबरदस्त आहे, पण एक्सटर्नल कारणामुळे या कंपन्यांमध्ये करेक्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर ज्या काही ह्या फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या आहेत, या कंपन्यांचे क्लायंट लिस्ट जर आपण पाहिली किंवा या कंपनीचा बिझनेस जर आपण पाहिला, तर ह्या आपोआप आपला कॉन्फिडन्स वाढवतात आणि ह्या सहजासहजी अशा लेवलला पाहायला मिळत नाहीत. एक्सटर्नल कारणामुळेच ह्या अशा लेवलला पाहायला मिळत आहेत आणि हीच आपल्यासाठी बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. आणि या स्टॉकला सुद्धा मी या चॅनेलवर कव्हर केला होता, जेव्हा ह्या स्टॉकची प्राइस 2021च्या घरामध्ये होती. या कंपनीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला इथे दिसेल मॅन्युफॅक्चरिंगच्या फॅसिलिटीज आहेत त्या 6 ठिकाणी आहेत. त्याचबरोबर 45 पेक्षा जास्त देशांमध्ये आपला जो काही प्रोडक्ट आहे ही कंपनी काय करते, एक्सपोर्ट करते. त्याचबरोबर कंपनीकडे 50 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता की वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ही कंपनी काम करताना पाहायला मिळते. या कंपनीचा क्लायंट बेस सुद्धा खूप जबरदस्त आहे. आपल्याला दिसतील की ज्या नामवंत कंपन्या आहेत मार्केटमधील, त्या कंपन्या ह्या कंपनीच्या क्लायंट्स आहेत, ज्याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडियन ऑइल, टाटा एंटरप्राइज, त्याचबरोबर BASF, लोरेल, ल्युब्रिझोल, रिलायन्स, निरमा, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या
या कंपनीच्या क्लायंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या कंपनीच्या सेल्समध्ये सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येक वर्षागणिक आपल्याला सेल्स वाढलेला दिसतोय. फक्त एक्सपेन्सेस जे वाढलेले आहेत ते कशासाठी? तर या कंपनीने खूप मोठं कॅपेक्स करून ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये या कंपनीला खूप साऱ्या ऑर्डर मिळणार आहेत. त्यामुळे या कंपनीने आपलं जो काही जास्तीत जास्त प्रॉफिट आहे तो कॅपेक्स करण्यामध्ये गुंतवलेला जास्त दिसतोय. त्याचबरोबर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे जवळपास 4,300 करोडचे रिझर्व्हज आहेत. त्याचबरोबर कंपनीवर किती तर फक्त 73 करोडच्या आसपासचं म्हणजे 70 करोडच्या आसपासचं लोन आहे. आधीचं लोन आपण पाहू शकतो 1100-1200 करोडचं होतं, जे कंपनीने आता ऑलमोस्ट डबल डिजिटमध्ये आणले. 70 करोडचं फक्त आता कर्ज कंपनीवर राहिलेलं आहे. त्याचबरोबर शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे आपल्याला 49% ची होल्डिंग दिसते. याच्या आधी ही होल्डिंग 45% होती, पण त्याच्यानंतर मात्र प्रमोटर्सने ही आपली होल्डिंग वाढवलेली आहे. याचा अर्थ प्रमोटर्सना आपल्या कंपनीवर विश्वास आहे. एफआयएसने सुद्धा या कंपनीमध्ये आपली होल्डिंग 8% पर्यंत केलेली आहे. त्याचबरोबर डीआयएसने आपली होल्डिंग 15% केलेली आहे आणि पब्लिककडे आहे 27% ची होल्डिंग. म्हणजे एकंदरीत शेअर होल्डिंग पॅटर्न पण आहे तेही इम्प्रेसिव्ह आहे आणि या कंपनीचा बिझनेस सुद्धा इम्प्रेसिव्ह आहे आणि केमिकल सेक्टर मधील एक दिग्गज कंपनी आहे. आपण कंपनीचे क्लायंट्स बघितले. कंपनीचे खूप सारे क्लायंट्स असे आहेत ना की ते स्वतः म्हणजे त्या कंपन्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आता ह्या कंपन्या अशा आहेत ना की यांच्यावर व्हिडिओ परत परत कधी ना कधी बनणारच आहेत, कारण या कंपन्यांचा बिझनेसच तसा आहे. किती जरी झालं तरी काही वेगवेगळ्या कंपन्या आणण्याची गरज नाही. ज्या चांगल्या कंपन्या त्याच्यामध्ये जरी आपण इन्व्हेस्टेड राहिलो तरी सुद्धा आपल्याला मार्केटमधून खूप चांगल्या प्रकारचा पैसा कमवता येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्याचबरोबर आपल्याला या व्हिडिओमधील कोणता पॉईंट आवडला असेल किंवा काही कमीपणाचं वाटलं असेल तर ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.